आज आपण खासदार साहेब यांच्यासोबत भेट झालेली आहे. काय चर्चा झालेली आहे, काय प्रकरण आहे? जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना गावात घडलेल्या प्रकाराविषयी सकाळी माहिती दिली आणि तात्काळ या माहितीची दखल घेत त्यांनी भेटीसाठी निमंत्रण दिलं व त्यांना आज भेटलो मी कारलागाव तालुका तुळजापूर या जिल्हा कारलागावचा रहिवासी असून माझं नाव रोहित विकास देवकर आहे. मी सदर कारला गावामध्ये रस्त्याविषयी भ्रष्टाचार झाल्याची माहिती उघड केल्यानंतर काही शासकीय यंत्रणांनी व ग्रामपंचायतच्या सदस्य उपसरपंच यांनी मला शिवीगाळ सर्व गावासमोर केली. या सर्व गावकऱ्यांना ही गोष्ट कल्पना आहे आणि दमदाटी केली व माझ्या घरी माणसं मारण्यासाठी पाठवले. का तर हा भ्रष्टाचार उघड झाला. मग आज हा भ्रष्टाचार उघड होत असताना काल गावामध्ये मीडिया आली आणि मीडियाला दबाव तंत्र वापरून पैशाचा वापर करून हा रस्त्याची बातमी देऊ दिली नाही. आज इंजिनियर येणार म्हणून आज गावामध्ये इंजिनियर आले आणि इंजिनियरने आमच्याशी फोनवर बातचीत केली की हा रस्ता पूर्णपणे योग्यरित्या बनवलेला आहे. मग आम्ही हा व्हिडिओ खासदार साहेबांसोबत आधी रस्त्याचा केलेला दाखवला होता आणि इंजिनियर आम्हाला बोलताना म्हटला की हा रस्ता पूर्णपणे योग्यरीतीने केलेला आहे. मग आम्ही त्याची रेकॉर्डिंग घेतली आणि मी त्याला प्रथमतः प्रश्न विचारला की बाबा, एखादं काम पूर्ण झाल्यानंतर ज्या वेळेस अभियंता कामाची पाहणी करण्यासाठी जातो त्यावेळेस त्या कामाचा पूर्ण तपशील असलेली एक पाटी तिथं लावावी लागते. मग ती पाटी आहे का? तो चाचपला आणि नाही म्हटला. मग मी त्याला प्रत्युत्तर म्हणून सांगितलं, बा तू कुठल्या कामाची पाहणी केली? मग तो गडबडला आणि हा विषय त्यानं फोन कट केला. नंतर खासदार साहेबांनी त्यांना कॉल केला आणि खासदार साहेबाला दुबार म्हणतो की दादा, हा काम डुप्लिकेट झालेला आहे आणि मी ही डबल लेअर टाकून काम करून घेतो असा शब्द अभियंत्यांनी दिला. तोपर्यंत कामाची MB किंवा कामाचा 1 रुपयाही गुत्तेदारांना मिळणार नाही याची खबरदारी स्वतः खासदार साहेबांनी व इंजिनियर साहेबांनी घेतली. राहिला दुसरा मुद्दा, मी कारला गावचा एक प्रामाणिक नागरिक आहे, जनतेसाठी लढतोय आणि हा जर मला प्रत्येक ग्रामसभेमध्ये तंत्र वापरत असतील सत्तेसाठी लढल्यानंतर, माझ्या गावासमोर माझ्या आई बहिणीवर मला शिव्या देत असतील, हा योग्य शासक नाही किंवा निवडून दिलेला प्रतिनिधी योग्य नाही. गावाची कुठं तर चूक झाली आहे. कारण प्रतिनिधी हा जे सर्व जनतेचा असतो आणि हा जर प्रतिनिधी जर दिवसाढवळ्या जर एखाद्या प्रामाणिक युवकाला, पुढे जात असलेल्या युवकाला जर शिवीगाळ करत असेल, हा कदापि ही गोष्ट त्यांच्या हातून चुकीची घडली आहे. आणि ह्या प्रत्येक वेळेस ग्रामसभेमध्ये एक साधा जरी मुद्दा ह्यांच्या विरोधात किंवा गावाच्या चांगल्यासाठी जरी उपस्थित केला तर प्रत्येक वेळेस ग्रामसभेत ह्यांची दमदाटी आहे. आणि मला एक प्रशासनाला, भारत सरकारला एक कळकळीची विनंती आहे, जर ह्या देशामध्ये संविधानानुसार जर देश चालत असेल आणि लोकशाहीच्या मार्गाने देश चालत असेल, जर ह्या गावामध्ये अशा राजकर्त्याच्या हुकुमशाही जर लागत असेल तर मला या भारतात राहण्याचा कोणताही अधिकार नाही आणि भारतात राहण्याचा अधिकार नाही. माझ्या खिळापासून, माझ्या मुळापासून, माझ्या पूर्ण प्रॉपर्टी, माझी जमीन जायदाद ह्या गावातल्या ज्यांनी मला शिवीगाळ केली, ज्यांनी माझ्यावर दबाव तंत्र वापरण्याचा प्रयत्न करायत, अशा लोकांनी माझी येत्या काळामध्ये पूर्ण गावात पंचायत ठेवून माझी पूर्ण जायदाद ह्यांनी विकत घ्यावी. कारण मी ह्या गावात राहणार नाही आणि ह्या गावात तुम्हाला कधी त्रास होणार नाही. कारण हे गाव लोकशाहीचं नसून हुकुमशाहीच्या मार्गाने चालत आहे, याची मला खंत आहे. आणि मी संविधानाचा मानणारा माणूस आहे. संविधानाच्या विरोध जर ह्या गावात हुकुमशाहीला असेल तर त्या गावात मला राहण्याचा अधिकार नाही. कारण मी भारत देशावर प्रेम करतो, मी संविधानावर प्रेम करतो. त्याच्यामुळं ह्या गावामध्ये हुकुमशाही मार्गाने समधी यंत्रणा वापरत आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये ह्यांचा भ्रष्टाचार आहे. आता ही घरकुलाचा विषय आहे. घरकुलाची पूर्णपणे माहिती घेतलेली आहे. घरकुलामध्ये गावातले लोक स्वतः सांगण्यास तयार आहेत मीडियाला की बाबा, इंजिनियरनं आमच्याकडून पैसे घेतले आणि ह्यात असं आम्हाला आढळून आलंय की प्रत्येक लोकाला 15-15 हजार रुपयाचे हप्ते पडलेत आणि ज्या लोकांचं घर अद्याप लिंटल लेवलला नाही किंवा तिथं सध्या पाया सुद्धा खांदला नाही, अशा लोकांची 85,000 रुपये, मी त्यांचं नाव घेणार नाही कारण मी घर बांधणारा कार्यकर्ता आहे, घर तोडणारा कार्यकर्ता नाही. फक्त मला त्यांचा असा उल्लेख करायचा आहे की बाबा, जर अशा लोकांची जर 85,000 रुपयाचे जर हप्ते पडत असेल तर मग ह्या 15,000 रुपये जे लोकांचे हप्ते पडलेत त्यांनी काय तुमचं घोडं मारलंय? कुणाच्या आशीर्वादाने 85,000 रुपये तुम्ही बिल काढलेत? मग जर सर्वांना समान न्याय असेल संविधानामध्ये तर सर्वांना 15-15 हजार रुपयाचे तुम्हाला या बिलामध्ये सर्वांना मायबाप जनतेची बिलं काढले पाहिजे होते. मायबाप जनता तुमच्या घरकुलासाठी हा रोहित पाटील सक्षम उभा आहे. तुम्ही जर घर बांधून जर फक्त तुमचे पैसे घेऊन सुद्धा 15,000 रुपये बिल निघत नसेल आणि जे सत्ताधारी मध्ये बसले त्यांच्या जवळच्या लोकांचे घर बांधलेलं नसताना सुद्धा जर 85,000 रुपये बिल निघत असेल तर जनतेनं बघा डोळे
उघडा डोळे आणि बघा नीट, ह्या हुकुमशाही विरुद्ध तुम्हाला उठलंच पाहिजे. आणि आमचा आवाज जर 100तून एक जर तरुण युवक जर पुढे आवाज तुमचा बनत असेल, तुमचा कर्दनकाळ बनत असेल, त्या युवकाला जर तुम्ही दबाव तंत्र वापरून त्याची बदनामी, व्यक्तीच्या बदनामी, त्याला शिवीगाळ जर स्टँडवर किंवा इशित करत असाल तर ही गोष्ट चुकीची आहे. आणि मला ग्रामपंचायत सरपंच यांना कळकळीची विनंती आहे, कारण सरपंच आमच्या गावात कसल्याही गोष्टीचं ध्यान देत नाहीत. ही सरपंचांनी गोष्ट ध्यानात न गेल्यामुळे खाल्ल्या त्यांचे जे ग्रामपंचायतीची बॉडी आहे ही त्यांचा सुळसुळाट सध्या या भ्रष्टाचारामध्ये आहे. त्याच्यामुळं हा वैयक्तिक वाद काढून एका युवकाला पुढं कसा बोलतोय, का बोलतोय, ह्याला बदनामी कशी करायची, शिवीगाळ करायची. काही लोक माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत, पर काय निंदा करणारे सुद्धा आहेत, काय माझ्यावर हसणारे सुद्धा आहेत. पर ज्या माझी एकच मागणी आहे की बाबांनो, इथं जर काही लोकांना 85,000 रुपये जर हप्ता पडत असेल ह्याच एकाच दिवशी चालू झालेल्या फाईलमध्ये, आणि काही लोकांना 15,000 रुपयाचा जर हप्ता पडत असेल तर 85,000 रुपयाचा हप्ता कोणाच्या आशीर्वादानं मुळे मिळाला. सगळ्यात लोकांना 85,000 रुपयाचा हप्ता मिळाला पाहिजे, कारण जे लोक यांच्या विरोधात आहेत त्यांचा हप्ता हा पैशाशिवाय यांनी काढत नाहीत, असे आमच्याकडे सडळ पुरावे आहेत. आणि योग्य वेळी आम्ही ते पुरावे प्रशासनाला आणि गावकऱ्यांच्या समोर आणणार आहोत. आणि मला गावकऱ्यांना एकच विनंती आहे की ह्यांच्या विरुद्ध एकजुटीनं लढा, जो गावासाठी लढतोय त्याला साथ द्या. आणि सर्वांना एक कळकळीची विनंती आहे की बाबांनो, तुमचं घरकुलाचं काम ही 15,000 रुपये हप्ते तुम्हाला पडाले, तर लोकांना 85,000 रुपये पडालेत. ह्याचा गंभीर मायबाप जनतेने विचार करा आणि येत्या काळामध्ये ह्यांना जाब विचारा, कारण माझ्या आज जीवाला धोका आहे. कारण गावामध्ये आज समद्यांनी पाहिले की समद्याच्या कानावर गोष्ट येईल की मला शिवीगाळ करण्यात आली, मला मारहाण करतो म्हणून अनेक लोक माझ्यावर अंगावर धावून आले, परंतु मी तिथे एक शब्द बोललो नाही, कारण मी संविधानाचा पाईक आहे आणि संविधानाच्या मार्गाने चालणार आहे. लढणार, झुकणार नाही, विकणार नाही आणि कोणापुढे रडणार नाही, कारण मी गोरगरिबांचा नेता आहे. जरी एका घरात माझा जन्म झाला असला तरी मी एका घरापुरता मरणार नाही. गावासाठी प्राण गेले तर बेहतर, पण आता ह्यांचा पूर्ण गोष्ट उघड केल्याशिवाय राहणार नाही. अशा अनेक मुद्दे नवीन नवीन घेऊन येणार आहेत लोकांच्या हिताचे. लोकांनी जमवलेल्या पैशातून ह्यांनी काय काय ह्यांची घरं भरलेत, असे अनेक विषय आहेत. पुराव्याशी मी एक एक पुरावे आल्यानंतर तुमच्या समोर येणार. नमस्कार.